उसळला शपथेतून स्वराज्याची निर्मिती मी करणार, शिवावर धरली रक्ताची धार जी जी, शिवावर धरली रक्ताची धार जी जी, शिवावर धरली रक्ताची धार जी जी जी. घुमविला क्रांतीचा ललकार, उचलली शौर्याची तलवार, तोलला न्यायाचा दरबार, शिवाजी राजा शिवावतार, शिवाजी राजा शिवावतार नव्हे किर दादा दादा रे. महाराष्ट्राची पुण्याई होती म्हणून महासाहेब जिजाऊंच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला आणि त्याच शिवसूर्याच्या पोटी 14 मे 1657 रोजी वरदान पुन्हा लाभलं. वरदान पुन्हा लाभले, जन्माला आले तेजाच्या पोटी तेज महान, वरदान पुन्हा लाभले, जन्माला आले तेजाच्या पोटी तेज महान. नसा नसात भगवा अभिमान, नसा नसात भगवा अभिमान, मोडेल पण वाकणार नाही मान. मैत्रीसाठी जीव करी कुर्बान, मैत्रीसाठी जीव करी कुर्बान, शत्रूला देई खुले आव्हान, मराठी मातीची पहचान जी जी, मराठी मातीची पहचान जी जी, मराठी मातीची पहचान जी जी जी. होय, या महाराष्ट्राचा स्वाभिमान, या मराठी मातीची पहचान म्हणजे छत्रपती संभाजी राजा. आणि आज दिनांक 14 मे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती. केवळ या महाराष्ट्राची पुण्याई होती म्हणून या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांसारखे योद्धे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांसारखे युगपुरुष या भारत भूमीला लाभले. सर्वप्रथम त्या भारत भूमीला वंदन करतो. महाराष्ट्राचं आराध्य दैवत आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्य प्रेरिका राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, हिंदवी स्वराज्य संकल्पक महाराज शहाजीराजे भोसले, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, हिंदवी स्वराज्य संरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पावन स्मृतींना अभिवादन करतो. ज्या मावळ्यांनी, ज्या देशभक्तांनी, ज्या क्रांतीवीरांनी या मातीसाठी आपलं रक्त सांडलं त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि आज मी शिवशाहीर संतोष साळुंके तुम्हा सर्वांच्या सेवेत हा कार्यक्रम सादर करतोय. अंगार गाथा शिवपुत्राची, अंगार गाथा शिवपुत्राची, अंगार गाथा शिवपुत्राची. स्वराज्य रक्षक संभाजी फेसबुक पेज, लक्षवेधक संभाजी लक्षवेधक फेसबुक पेज आणि श्रीमंत योगी युवा मंच कळम या फेसबुक पेजवरती आपण सर्व शिवशंभू भक्त आम्हाला बघत आहात. या ठिकाणी आम्ही आपल्या समोर सादर करीत आहोत अंगार गाथा शिवपुत्राची. आज दिनांक 14 मे 2020 आणि ठरल्याप्रमाणे ठीक 6 वाजता मी आपल्याशी संवाद साधायला आणि आपल्या समोर ही अंगार गाथा सादर करायला हजर झालेलो आहे. ही अंगार गाथा म्हणजे काय आहे? ही अंगार गाथा म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे, या भारत भूमीचा इतिहास आहे. आणि तोच इतिहास या पोवाड्यांच्या आणि स्फूर्तिगीतांच्या माध्यमातून उलगडून दाखवण्याचं काम आज आम्ही आपल्या समोर करत आहोत. आपणा सर्वांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या. कारण कणाकणातून महाराष्ट्राच्या मनामनातून सह्याद्रीच्या
कणाकणातून सह्याद्रीच्या, मनामनातून महाराष्ट्राच्या आर्त घालून साथ, आर्त घालून साथ. अंगार गाथा शिवपुत्राची शाहीर गाणार आज. अंगार गाथा कणाकणातून सह्याद्रीच्या, मनामनातून महाराष्ट्राच्या, कणाकणातून सह्याद्रीच्या, मनामनातून महाराष्ट्राच्या आर्त घालून साथ, आर्त घालून साथ. अंगार गाथा शिवपुत्राची शाहीर गाणार राजा मराठी मातीचा मान, अन रयतेचा अभिमान. राजा मराठी मातीचा मान, राजा रयतेचा अभिमान. हे राजा मराठी मातीचा मान, अन रयतेचा अभिमान. राजा मराठी मातीचा मान, राजा रयतेचा अभिमान. माझ्या संभाजी राजाचं मन सोन्या रुपयाची हो खान. 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 छत्रपती श्री शंभू राजा, छत्रपती श्री शंभू राजा, हाच आमचा श्वास, हाच आमचा श्वास. अंगार गाथा शिवपुत्राची शाहीर गाणार आज. अंगार गाथा शिवपुत्राची शाहीर गाणार आज. अंगार गाथा शिवपुत्राची शाहीर गाणार आज. हे जेव्हा एक एक मावळा लढला, जेव्हा एक एक मावळा लढला, अन शत्रूला जाऊन भिडला, एक एक मावळा लढला, अन शत्रूला जाऊन भिडला. हे जेव्हा एक एक मावळा लढला, अन शत्रूला जाऊन भिडला. एक एक मावळा लढला, शत्रूला जाऊन भिडला. भगवा इतिहास तवाच घडला, अन औरंग्या हितच गाडला, इतिहास तवाच घडला, अन औरंग्या हितच गाडला. रणझुंजार रणमर्दाचा, रणझुंजार रणमर्दाचा हाच खरा इतिहास, हाच खरा इतिहास. अंगार गाथा शिवपुत्राची शाहीर गाणार आज. अंगार गाथा शिवपुत्राची शाहीर गाणार आज. अंगार गाथा शिवपुत्राची शाहीर गाणार आज. हे कणाकणातून सह्याद्रीच्या, मनामनातून महाराष्ट्राच्या, कणाकणातून सह्याद्रीच्या, मनामनातून महाराष्ट्राच्या आर्त घालून साथ, आर्त घालून साथ. अंगार गाथा शिवपुत्राची शाहीर गाणार आज. अंगार गाथा शिवपुत्राची शाहीर गाणार आज. अंगार गाथा शिवपुत्राची शाहीर गाणार आज. शिवपुत्राची शाहीर गाणार आज. अंगार गाथा शिवपुत्राची शाहीर गाणार आज. छत्रपती संभाजी महाराज की जय. खरोखरच या महाराष्ट्राची पुण्याई होती, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांसारखा महायोद्धा, महापराक्रमी, रणधुरंदर राजा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला. 14 मे 1657 रोजी शिवरायांच्या पोटी मासाहेब सईबाईंच्या उदरी शंभूराजाचा जन्म झाला. पण जन्मतःच दुर्दैव संभाजी राजाच्या पाठीशी जणू लागलेलं होतं. आणि सईबाईंना बाळांतपणातच आजार झाला आणि सईबाई अंथरुणावर खेळून राहिल्या.
सईबाई स्वतःच्या मुलाला शंभूराजाला दूध सुद्धा पाजू शकत नव्हत्या. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली असताना कापूर होळच्या धाराऊंना बोलावून घेतण्यात आलं आणि धाराऊ या शंभूराजाच्या दूध आई झाल्या. धाराऊच्या दुधावर आणि मासाहेब जिजाऊंच्या संस्कारातून शंभूराजा लहानाचा मोठा होत होता. शिवाजीराजे पराक्रम गाजवत होते. त्याच्या पाठीशी सदैव राहा, त्याचा सांभाळ कर. आणि या सर्व गोष्टी सुरू असताना अफजल खान नावाचं एक भलं मोठं संकट स्वराज्यावरती चालून आलं. शिवाजीराजे डावपेच आखत होते. अफजल खानाशी युद्ध कसं करायचं, त्याला कसं भिडायचं, हे सर्व डावपेच आखत असतानाच शंभू बाळाच्या वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी सईबाई राणी साहेब गतप्राण झाल्या. पण त्या परिस्थितीमध्ये सुद्धा शिवाजी महाराज उभे राहिले. अफजल खानासारखं भलं मोठं संकट स्वराज्यावर चालून आलं होतं. महाराजांनी डावपेच आखले होते आणि ठरल्याप्रमाणे अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी आला आणि महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला आणि अफजल खान ओरडला, या अल्लाह, दगा दगा. आणि हा आवाज ऐकून सय्यद बंडा शिवाजी महाराजांवरती धावून आला. परंतु शिवा महालांनी एका वारा सकट सय्यद बंडाचा हात तलवारी सकट थडा वेगळा केला आणि महाराज तिथून निघून पुढे आले आणि शामियानाच्या दारापाशी उभा होता अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. या गद्दार औलादीवरती सुद्धा शिवाजी महाराजांनी तलवार चालवली. त्याला सुद्धा आडवा केला, जमिनीवरती पाडला आणि महाराज तिथून निघून गेले. आणि आत आपला कोथळा सावरत असलेला अफजल खान कोथळा सावरत बाहेर आला. बाहेर असलेल्या पालखीमध्ये बसला. भोयांनी ती पालखी उचलली आणि भोई ती पालखी घेऊन निघाले. हे बघितलं संभाजी कावजींनी आणि संभाजी कावजींनी एकाच वारा सकट चारही भोयांचे पाय थडा वेगळे केले. पालखी जमिनीवरती आदळली आणि संभाजी कावजींनी अफजल खानाचं शिर आपल्या हातामध्ये धरलं आणि तलवारीनं कर कापलं आणि संभाजी कावजी हे शिर घेऊन शिवाजी महाराजांकडे सरसावले. महाराज अब्दुल्ला पळून जात होता, कापूनच आणला. आणि त्यावर शिवाजी राजे म्हणतायत, संभाजी, अफजल खानाचं शिर कापण्याची काहीच गरज नव्हती. असं कसं महाराज, अब्दुल्ला पळाला असता, जिता राहिला असता म्हणजे? नाही, अफजल खान जिवंत राहिलाच नसता. पर कस काय महाराज? कारण या वाघ नख्यांना आम्ही विष लावलेलं होतं. अफजल खान आला नव्हता, त्याला आणला होता. तो मेला नव्हता, त्याला मारला होता. आणि हेच कापलेलं अफजल खानाचं शिर एका तबकामध्ये ठेवून हे तबक घेऊन संभाजी कावजी राजगडावरती आले. आणि राजगडावरती मासाहेब जिजाऊ छोट्या शंभू बाळाला घेऊन त्या ठिकाणी बसलेल्या होत्या. आणि संभाजी कावजीने हे तबक मासाहेब जिजाऊंच्या समोर धरलं. त्या तबकामध्ये त्या अफजल खानाचं शिर पाहून मासाहेब जिजाऊ पुटपुटल्या, जगदंब जगदंब जगदंब. आणि त्याच वेळी छोटा शंभूराजा, 2 वर्षाचा शंभूराजा मासाहेब जिजाऊंना विचारतोय, आऊ साहेब, अफजल खान म्हणतात तो हाच का? होय शंभूराजे, हाच तो अफजल खान. अरे हा तरी एवढासाच आहे, आम्हाला वाटलं तो कितीतरी मोठा असेल. बाळ शंभूराजे, तुमच्या आबासाहेबांना जमेल तेवढा खान त्यांनी कापून आणलाय. उरलेला खान तुम्ही कापून आणा.
वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी मासाहेब जिजाऊंनी त्या छोट्या शंभूराजाला त्याच्या आयुष्याचं ध्येय सांगितलं होतं. पुढची वाट कोणत्या दिशेनं चालायची ते सांगितलं होतं. अहो, शंभू राजाच्या करिअरची दिशा वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी ठरली होती. काय करायचंय? जो माझ्या मातृभूमीकडे वाकड्या नजरेनं बघेल, जो माझ्या स्वराज्यावरती चालून येईल, तो खान कापून आणायचाय. माझ्या आबासाहेबांनी जमेल तेवढा खान कापलाय, उरलेला खान मी कापणार. आणि याच ध्येयानं संभाजीराजा पेटून उठला होता. हळूहळू शंभूराजा मासाहेब जिजाऊंच्या संस्कारांमध्ये मोठा होत होता. आणि बघता बघता शंभूराजा लहानाचा मोठा होत असताना स्वराज्यावरती मात्र अनेक संकट येत होती. अफजल खानाचं संकट येऊन गेलं. त्यानंतर महाराज पन्हाळ्यावरती सिद्धीच्या वेड्यात अडकले. महाराज या संकटाला हुलकानी देऊन पुन्हा राजगडावरती आले. पुन्हा मिर्झा राजा जयसिंग नावाचं भलं मोठं संकट स्वराज्यावरती चालून आलं. आणि त्यावेळी शंभूराजाचं वय होतं केवळ 8 वर्षांचं. आणि ज्या गडावरती पुरंदर किल्ल्यावरती संभाजी राजाचा जन्म झाला, त्याच पुरंदर किल्ल्याला मुघलांचा दक्षिणेतला सुभेदार दिलेर खान यानं वेढा घातला होता. पुरंदर जिंकण्यासाठी ही मुघली फौज अतिशय प्रयत्नपूर्वक लढत होती. आजूबाजूच्या रयतेवरती अन्याय अत्याचार करत होती. आजूबाजूची गावं होरपळली जात होती. परंतु मराठा गडी माग हटायला तयार नव्हता. पण महाराजांना कळलं होतं, मिर्झा राजा जयसिंग लाखोंची फौज घेऊन स्वराज्यावरती चालून आलाय. आपल्याला 4 पावलं माग हटावं लागणार हे महाराजांना कळलं होतं. आणि म्हणूनच महाराजांनी मिर्झा राजा जयसिंगासोबत तह करण्याचा मनसुबा केला होता. मुरारबाजी देशपांडे गतप्राण झाले होते. आणि शिवाजी राजांनी पुरंदरवर असलेल्या मावळ्यांना निरोप पाठवला होता, गड मुघलांच्या स्वाधीन करा, गड दिलेर खानाला देऊन टाका आणि तुम्ही राजगडावरती परत या. आणि हे सर्व मर्द मावळे राजगडावरती आले होते. आपण गड राखू शकलो नाही हे शल्य त्यांच्या मनामध्ये होतं. आणि म्हणून हे मावळे हात बांधून आपल्या माना खाली घालून राज सदरेच्या समोर उभे होते. डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. परंतु त्या परिस्थितीमध्ये सुद्धा शिवाजी महाराज त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप देत होते. आणि त्यांना सांगत होते, अरे, हरणं किंवा जिंकणं महत्वाचं नाही, लढणं महत्वाचं आहे. आणि तुम्ही प्राणपणानं लढलात. आणि म्हणून मानाची वस्त्र देऊन त्या ठिकाणी त्या मावळ्यांचा सन्मान होत होता. तेव्हा हा छोटा शंभू राजा हे सगळं आपल्या डोळ्यानं बघत होता. या सर्व मावळ्यांचा सन्मान करून शिवाजी राजे पुढे निघालेले आहेत. आणि राजगडावरती त्याच वेळी पुरंदरच्या अवतीभोवती जी रयत होरपळली होती, मुघली अत्याचारानं भयभीत झालेली होती, गलित गात्र झालेली होती, ती रयत सुद्धा राजगडावरती जमलेली होती. आणि शिवाजी महाराज त्यांना धान्य देऊन, वस्त्र देऊन, धन देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवत होते. त्यांना सांगत होते, घाबरू नका, हे संकट सुद्धा निघून जाईल. आणि असं म्हणत शिवाजी महाराज पुढे निघालेले आहेत. पाठीमागं हा 8 वर्षांचा शंभू राजा सुद्धा चाललेला आहे. आणि त्या गर्दीमध्ये एक 80 वर्षाचा म्हातारबा, त्याच्या मिशा पांढऱ्या, दाढी पांढरी असा म्हातारबा पुढं सरसावलाय. आणि त्यानं शंभू राजाचा हात आपल्या हातामध्ये धरला. शिवाजी महाराज पुढे निघालेले, पाठीमागं शंभू राजाचा हात त्या म्हातारबानं धरला. आणि म्हातारबा खळा रडू लागला. शिवाजी महाराजांनी पाठीमागं वळून बघितलं आणि म्हातारबांना प्रश्न विचारला, म्हातारबा, का रडताय? काय हवंय सांगा. धान्य हवंय, वस्त्र हवेत, धन हवंय, काय हवंय सांगा.
आणि त्यावर हा म्हातारबा आपली कैफियत शिवाजी राजांना सांगू लागला. राज हे धन कुणा पायी घेऊ, हे धान्य कुणाला खाऊ घालू. या मोगली हैवानांनी माझ्या मुलाच्या नजरेसमोर घरातल्या खुंटीवरती अडकून टाकलं. हे सगळं बघून माझं पोरग येड होऊन निघून गेलं. माझ्या सुनेनं आत्महत्या. शिवाजी राजे पुढच्या मोहिमेसाठी तयार झाले. आता काय करायचं हा विचार शिवाजी महाराजांच्या समोर होता. शिवाजी महाराजांनी आपल्या डोळ्याचे पुसलेले अश्रू हा शंभूराजा बघत होता आणि शंभूराजाच्या मनावरती हा संस्कार होत होता की मराठ्यांच्या राजानं रडायचं नसतं, लढायचं असतं. सामान्य रयतेच्या कल्याणासाठी सदैव हातात शस्त्र घेऊन लढायचं असतं. प्रसंगी शिवाजी महाराज 4 पावलं मागे आले, मुघलांशी तह केला आणि वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी हा छोटा शंभूराजा मुघलांचा 4000 मनसबदार झाला. आणि त्यानंतर तब्बल 1 वर्षानंतर म्हणजे संभाजी महाराजांचं वय 8.5-9 वर्षांचं, तेव्हा औरंगजेबानं संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांना औरंगजेबाच्या वाढदिवसानिमित्त आग्र्याला बोलावून घेतलं. आणि त्या ठिकाणी भर दरबारात शिवाजी महाराजांनी अपमान सहन झाला नाही म्हणून औरंगजेबानं दिलेली खिल्लत ओथून लावली आणि महाराज तिथून रागानं निघून गेले. हा औरंगजेब एकाच वेळी सह्याद्रीचा सिंह आणि सह्याद्रीचा छावा आपल्या डोळ्यानं बघत होता. आणि औरंगजेबाचा कुटील डाव आखला जात होता. औरंगजेब शिवाजी महाराजांना मारण्याचा डाव आखत होता. शिवाजी महाराजांना नजर कैदेत ठेवण्यात आलं होतं. शिवाजी महाराज नजर कैदेत होते, पण छोटा शंभूराजा मात्र रोज औरंगजेबाच्या दरबारात जात होता, औरंगजेबाशी वार्तालाप करत होता. अतिशय धैर्यवानपणे वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्याला बाणेदारपणे उत्तर देत होता. महाराष्ट्राचं पाणी त्याला दाखवत होता. आणि त्याच बरोबर शिवाजी महाराजांनी आग्रा आणि दिल्ली परिसरामध्ये जे आपले हेर पेरले होते, बहिर्जी नाईक आणि स्वराज्याचं हेर खातं अतिशय चोखपणे काम करत होतं. आणि या हेरांकडून आलेल्या बातम्या हा छोटा शंभूराजा शिवाजी महाराजांपर्यंत पोचवत होता. आणि याच सर्व आखणीतून, शिवाजी महाराजांच्या चाणाक्ष बुद्धिमत्तेतून, संभाजी राजाच्या कार्यतत्परतेतून, बहिर्जी नायकांच्या अतिशय चाणाक्ष अशा हेरगिरीतून शिवाजी महाराज त्या नजर कैदेतून कधी गायब झाले हे औरंगजेबाला सुद्धा कळलं नाही. शिवाजी महाराज राजगडावरती पोचले, पण छोटा शंभूराजा मात्र काशीमध्ये शिवाजी महाराजांनी ठेवलेला होता. कारण संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज जर एकत्र राजगडाकडे आले तर शत्रूला संशय येईल, शत्रू आपल्या दोघांनाही गिरफ्तार करेल. हा विचार करून शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना पाठीमागच ठेवलं आणि स्वतः मात्र राजगडावरती पोचले. आणि त्या ठिकाणी पोचल्यानंतर सगळ्यात अगोदर पहिलं काम केलं, महासाहेब जिजाऊंना सांगितलं, अहो साहेब, आपला बाळ शंभूराजे गेले. अहो साहेब, शंभूराजे गेले. आणि त्या ठिकाणी राजगडावरती जिवंतपणे शंभूराजाचं अंत्यविधीचे सर्व सोपस्कार केले गेले. राजा जिवंत असताना स्वतःच्या बापाला आपल्या बाळाचे अंत्यसंस्कार करावे लागले. जगाच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदाच घडत होतं. परंतु हा शिवाजी महाराजांचा गनिमी कावा होता. शंभूराजा तर तिकडं काशीमध्ये सुखरूप होता. काशी पंथांकडून हा शंभूराजा संस्कृत भाषेचं ज्ञान घेत होता.
संभाजी राजा भूमिगत होता तरी सुद्धा त्याचं काम सुरू होतं. तो संस्कृत भाषेवरती आपलं प्रभुत्व निर्माण करत होता. आणि एक दिवस हा शंभूराजा राजगडावरती संभाजीराजे दाखल झाले. वयाच्या अवघ्या 10व्या-11व्या वर्षी संभाजीराजे राजगडावरती आलेले आहेत आणि तिथून पुढचा संभाजीराजांचा हा प्रवास सुरू झालेला आहे. वेगवेगळ्या भाषांमध्ये संभाजीराजे पारंगत होत आहेत. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी संभाजीराजांनी बुधभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला. नायिका भेद, 7 शतक असे ब्रिज भाषेतील, हिंदी भाषेतील ग्रंथ लिहिले. तब्बल 8 भाषांवरती प्रभुत्व निर्माण केलं. अशा प्रकारचा हा साहित्यिक राजा या महाराष्ट्रानं पहिल्यांदाच अनुभवला होता. हा राजा गोरगरीब मावळ्यांमध्ये सामील होत होता. त्यांची कांदा भाकर आवडीनं खात होता. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी याच शंभूराजानं भर दरबारामध्ये रायप्पा महाराजचा सत्कार केला होता. त्याला मिठी मारली होती. अहो, या सर्व लोकांना शिवाजी महाराजांच्या राजघराण्यामध्ये देव्हाऱ्यापर्यंत प्रवेश होता. या स्वराज्यामध्ये कुणीही वेगळा नाही. या स्वराज्यामध्ये अस्पृश्यता मान्य नाही. हा शिवाजी महाराजांचा विचार, माँसाहेब जिजाऊंचा विचार हा युवराज शंभूराजा आपल्या कार्यातून दाखवत होता. वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी संभाजी महाराज युवराज झाले होते आणि गोरगरीब मावळ्यांमध्ये मिसळून त्यांची कांदा भाकर आवडीनं खात होते. धनगरांच्या पोरांसोबत सुमरान मांडत होते. कसं? वीज हाती तलवारीची घेऊन या धावतो, वीज हाती तलवारीची घेऊन या धावतो, अनवा घराचा छावा माझा शंभूराजा सोबतो, हे वीज हाती तलवारीची घेऊन या धावतो, वीज हाती तलवारीची घेऊन या धावतो, अनवा घराचा छावा माझा शंभूराजा सोबतो, हे शंभूराजा सोबतो, हा शंभूराजा सोबतो, हे हा शंभूराजा सोबतो, हा शंभूराजा सोबतो. राजा मायाळू मनाचा, हे राजा मायाळू मनाचा, जीव बाबाळून देई, एका ठांग खाली त्याच्या गडी चित्तपटवई, गडी चित्तपटवई, अन घोड्यावर मांड जसा खंडेराया दौडतो, हे हा हाती तलवारीची घेऊन या धावतो, अनवा घराचा छावा माझा शंभूराजा सोबतो, शंभूराजा. त्याची माया तरी कशी जशी दुधावर साये, कांदा भाकरीची चव त्याला अमृताची छाय, जिजाऊचा नातू अन शिवबाचा लेक हो, हे हा शंभूराजा सोबतो, हा शंभूराजा सोबतो, हे हा
वैरियाच्या छातीवर नाग जसा डोलतो हा शंभूराजा सोबतो गा शंभूराजा सोबतो वीज हाती तलवारीची घेऊन धावतो वीज हाती तलवारीची घेऊन धावतो अनु आखराचा छावा माझा शंभूराजा सोबतो शंभूराजा सोबतो गा शंभूराजा सोबतो घोड्यावर मांड जसा खंडेराया दौडतो जिजाऊचा नातू अन शिवबाचा लेख यो वैरियाच्या छातीवर नाग जसा डोलतो शंभूराजा सोबतो गा शंभूराजा सोबतो शंभूराजा सोबतो गा शंभूराजा सोबतो शंभूराजा राजा देव माझा शंभूराजा शंभूराजा सोबतो शंभूराजा सोबतो गा शंभूराजा सोबतो शंभूराजा सोबतो गा शंभूराजा सोबतो शंभूराजा सोबतो गा शंभूराजा सोबतो हा महाराष्ट्र संभाजीराजांसारखा युवराज पहिल्यांदाच बघत होता. अरे जो रणांगणामध्ये तलवार चालवतो, जो हातात लेखणी घेऊन मोठमोठे संस्कृत ब्रिज भाषेतील हिंदी भाषेतील ग्रंथ लिहितो, 8 भाषांवरती प्रभुत्व निर्माण करतो, विदेशातून आलेल्या इंग्रजांशी पोर्तुगीजांशी त्यांच्या भाषेमध्ये वार्तालाप करतो, युद्धभूमीवरती असताना मावळ्यांचं सैन्याचं नेतृत्व करतो, असा हा युवराज, हा महाराष्ट्र हे स्वराज्य बघत होतं. परंतु स्वराज्यातील काही फितूर मात्र संभाजीराजांच्या उण्यावरती होते. संभाजीराजांच्या प्रत्येक पावला गणित त्यांच्या अडथळे निर्माण करण्याचं काम मंत्रिमंडळातील काही नालायक औलादी करीत होत्या. आणि हे सगळं घडत असताना मात्र शिवाजीराजे दक्षिण दिग्विजयावरती होते. आणि तेव्हाच शिवाजीराजे आणि संभाजीराजे यांनी गनिमी कावा सुद्धा केला होता. संभाजीराजे शिवाजीराजांच्या सांगण्यावरून दिलेर खानाला जाऊन भेटले होते. इतिहासामध्ये आम्हाला सांगितलं जातं की संभाजीराजे गद्दार झाले, पण नाही, माझा शंभूराजा शिवाजी महाराजांचा शब्द घेऊन स्वराज्य राखण्यासाठी दिलेर खानाला जाऊन भेटला होता. आणि या काळामध्ये भोपाळगडचं एकमेव उदाहरण अपवाद सोडलं तर स्वराज्यावरती कुठलाही हल्ला संभाजीराजानं होऊ दिला नाही. आणि ठरल्याप्रमाणे पुन्हा शंभूराजा स्वराज्यामध्ये दाखल झाला. परंतु 1680चं काळ साल उजाडलं आणि मराठ्यांचा सूर्य, मराठ्यांचा तारणहार, या हिंदुस्थानचा उद्धारक छत्रपती शिवाजी महाराज यांचं हनुमान जयंतीच्या दिवशी निधन झालं. मराठ्यांचा तारणहार गेला. शंभूराजाचे आबासाहेब
आबासाहेब गेले. रायगडावरचा भगवा ध्वज आता आपला राजा शोधू लागला होता. स्वराज्यातील प्रत्येक जण हवालदिल झाला होता. स्वराज्याच्या दुश्मनांनी शिकंजा आवळायला सुरुवात केलेली होती. सगळीकडे स्वराज्यामध्ये सगळीकडे दुःख 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 पसरलं होतं, काळोख पसरला होता. पण तिकडं दिल्लीमध्ये मात्र औरंगजेब बादशाह म्हणत होता, मुगल सल्तनत का सबसे बड़ा दुश्मन सेवा गया. अब कौन बचाएगा इन मराठों को. पण या धर्मांध औरंग्याला हे कळलं नव्हतं. झाडाला बांधलं तर झाडासह पळणारा, पिंजऱ्यात कोंडलं तर पिंजऱ्यासह उडणारा असा शंभू राजा हातात तलवार घेऊन पुढाला होता आणि मराठी रयतेच्या रक्षणासाठी सज्ज झाला होता. संभाजी राजांनी संताजी धनाजी सारखे स्वराज्यासाठी रक्त सांडणारे मावळे उभे केले होते. एक एक मोहिमा संभाजीराजे हातात घेत होते. संभाजीराजे वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी स्वराज्याच्या गादीवरती छत्रपती म्हणून आरूढ झाले होते. आणि त्यानंतर एकाच वेळी पोर्तुगीज, इंग्रज, आदिलशाही, कुतुबशाही आणि मोघलशाही या सर्व शत्रूंशी लढा देण्याचं काम संभाजी महाराजांनी केलेलं आहे. आणि त्याच वेळेस देहू ते पंढरपूर जगद्गुरु तुकोबारायांची पालखी सुरू करण्याचं काम सुद्धा संभाजी राजांनी केलेलं आहे. त्या पालखीला संरक्षण देण्याचं काम केलेलं आहे. या फितूर असलेल्या मंत्र्यांच्या कारवाया मात्र सुरूच होत्या. संभाजी राजांच्या पायात पाय घालण्याचे, संभाजी राजांना बदनाम करण्याचे सर्व प्रयत्न आटोकाटपणे केले जात होते. पण या कुठल्याच गोष्टीला न जुमानता सह्याद्रीचा छावा मात्र एक एक पाऊल पुढे टाकत होता. आणि सप्टेंबर 1681च्या या महिन्यामध्ये औरंगजेबानं महाराष्ट्राकडे स्वराज्य जिंकण्यासाठी कूच केली होती. आणि तब्बल 6 लाखांची फौज घेऊन वयाच्या 63व्या वर्षी औरंगजेब महाराष्ट्राच्या दिशेने निघाला होता. औरंगजेबासोबत यावेळी होते 3 लाख घोडेस्वार, 2 लाखाचं पायदळ आणि 1 लाख सेवक अशी 6 लाखांची फौज घेऊन औरंगजेब महाराष्ट्रामध्ये दाखल झाला होता. आणि औरंगजेबाचं साम्राज्य हे हिंदवी स्वराज्याच्या तुलनेत कैक पटीनं मोठं होतं. काबूल पासून बंगाल पर्यंत, आसाम पर्यंत या साम्राज्याचा विस्तार होता. आणि औरंगजेब महाराष्ट्रात येत असताना त्याच्यासोबत 3000 हत्ती घेऊन आलेला होता. 50,000 उंट त्याच्या सोबत होते. अव्वल आणि अवजड अशा 70 तोफा औरंगजेबासोबत होत्या. पितळी धातूपासून बनवलेल्या 300 छोट डच, फ्रेंच असे अतिशय तरबेज गोलंदाज सुद्धा औरंगजेबाकडे होते. आर्थिक सामर्थ्य म्हणाल तर कुबेरालाही हेवा वाटावा अशा प्रकारचं सामर्थ्य औरंगजेबाकडे होतं. काबूल, कंदाहार, आग्रा, मथुरा, काशी, बंगाल, ओरिसा, माळवा, गुजरात, बुऱ्हाणपूर, खानदेश असे जवळपास 22 प्रांत औरंगजेबाच्या बापजाद्यांनी बळकावलेले होते. आणि एक प्रांत स्वराज्याच्या तिप्पट होता. इतकं बलाढ्य असा हा औरंगजेब हे सामर्थ्य घेऊन महाराष्ट्राकडे आला होता. तो केवळ हिंदवी स्वराज्य निस्तनाबूत करण्यासाठी. आणि या तुलनेमध्ये संभाजी महाराजांचं सामर्थ्य काय होतं? संभाजी महाराजांचं वय होतं केवळ 24 वर्षांचं. घोडदळ, पायदळ हे सगळे मिळून केवळ 60,000चं सैन्य, 60,000ची फौज संभाजी महाराजांकडे होती. आणि तोफखाना तर नव्हताच. औरंगजेबासोबत 2 शहजादे
22 सरदार, 40 नातू, 3000 अमीर उमरा वाटेल ते करायला औरंगजेबासाठी जीव द्यायला तयार होते. पण इकडे मात्र संभाजी राजांचेच जवळचे मंत्रिमंडळातील लोकच फितूर झालेले होते, त्यांच्या जीवावरती उठलेले होते. परंतु संभाजी महाराजांनी या परिस्थितीमध्ये, या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा अष्टप्रधान मंडळ सोयराबाईंना हाताशी धरून 3 वेळा या अष्टप्रधान मंडळानं संभाजी महाराजांना मारण्याचा डाव केला होता. पण तरी सुद्धा या प्रत्येक गोष्टीवरती, या प्रत्येक गोष्टीला माग टाकत संभाजी राजा पुढे निघालेला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा औरंगजेबासारखं एवढं मोठं संकट स्वराज्यावरती चालून आलेलं आहे, दुसरा कोणी असता तर शरण गेला असता, म्हणाला असता, औरंगजेब साहेब, मी तुम्हाला शरण आलो आहे, माझ्या स्वराज्यावरचा भगवा ध्वज मी काढून टाकतो, तुमची गुलामगिरी स्वीकारतो, पण मला जीवदान द्या. पण नाही, संभाजी राजा लढाईला सिद्ध झाला होता. आणि याच प्रेरणेतून प्रत्येक मावळा सुद्धा प्रति संभाजी होऊन, प्रति शिवाजी होऊन स्वराज्याच्या रक्षणासाठी सरसावला होता. औरंगजेबानं अनेक प्रयत्न केले. तब्बल 2 वर्ष औरंगजेब तडफडून प्रयत्न करत होता. पण 1 इंच भर सुद्धा स्वराज्यामध्ये औरंगजेबाला घुसता आलं नाही. तेव्हा औरंगजेबानं आपला मोर्चा आदिलशाहीकडे वळवला. आदिलशाहीकडे मोर्चा वळवल्यानंतर संभाजी महाराजांनी आदिलशाहीला सुद्धा मदत करण्यासाठी आपल्या मराठी फौजा आदिलशाहीच्या मदतीसाठी पाठवल्या. परंतु आदिलशाहीतील लोक औरंगजेबानं फितूर केले. आदिलशाही जिंकली. विजापूरवरती मुघलांचं निशाण फडकू लागलं. आणि त्यानंतर औरंगजेबानं आपला मोर्चा वळवला कुतुबशाहीकडं. कुतुबशाहीमध्ये सुद्धा तेच घडलं. मादन्ना अकन्ना सारखे धुरंधर सरदार औरंगजेबानं जीवे मारले आणि काहींना फितूर करून घेतलं. आणि कुतुबशाहीवरती सुद्धा मुघलांचं निशाण फडकू लागलं. आणि आता तब्बल 5 वर्षांनंतर औरंगजेबानं आपला मोर्चा हिंदवी स्वराज्याच्या दिशेनं वळवला. आणि औरंगजेबाला हे कळून चुकलं होतं की आपण लढून स्वराज्य जिंकू शकत नाही. कारण रामशेज सारखा एक किल्ला जिंकायला मुघली फौजांनी 6 वर्ष प्रयत्न केला होता. तरी सुद्धा रामशेज सारखा एक छोटा किल्ला मुघलांना जिंकता आला नाही. आणि शिवाजी महाराज जे म्हणत होते, अरे माझ्या मावळ्यांनी 1 किल्ला 1 वर्ष जरी लढवला तरी औरंगजेबाला हे स्वराज्य जिंकण्यासाठी 350 वर्ष इथं घालावी लागतील. म्हणजे त्याच्या पिढ्या जरी महाराष्ट्रात लढत राहिल्या तरी त्याच्या हातात स्वराज्य येणार नाही. आत्मविश्वास शिवाजी महाराजांना होता. आणि तोच आत्मविश्वास या महाराष्ट्रातील मावळे सिद्ध करून दाखवत होते. रामशेज सारखा किल्ला 6 वर्ष लढून सुद्धा मुघलांना जिंकता आला नव्हता. तेव्हा औरंगजेबानं जे हत्यार उपसलं होतं ते हत्यार होतं फितुरीचं. संभाजीच्या अवतीभोवती असलेल्या सरदारांना फितूर करा, त्यांना वाटेल ते द्या आणि आपल्याकडं वळवून घ्या. हा डाव औरंगजेब हळूहळू साधत होता. आणि एके दिवशी औरंगजेबाच्या गळ्याला लागला होता शंभूराजांचा सक्का मेहुणा गणोजी शिर्केनं गद्दारी केली होती. औरंगजेबाला जाऊन कुर्निसात केला होता. आणि बादशाह सलामत, मी संभाजी राजाला पकडून देतो हा शब्द दरबारामध्ये दिला होता. आणि गणोजी शिर्क्यांनी दिलेल्या माहितीनुसार संगमेश्वरावर शेख निजाम म्हणजेच मुकर्रम खान याच्या सैन्यानं संगमेश्वरावरती संभाजी राजांना कैद केलं होतं. कसं? शेकडो मुघलांनी घेरिला शंभूला, आवळला साखळ्यांनी सिंहाच्या छाव्याला.
फाटल डाव नियतीनं साधला डाव नियतीनं साधला डाव नियतीनं साधला परंतु सरळ नेल तर मुघल कसला. संभाजी राजांना विदूषकी पोशाख चढवण्यात आला होता, घुंगरा असलेली टोपी घालण्यात आली होती आणि जमेल तेवढं विद्रूप करून ही देहमुद्रा उंटावरती उलटी टांगली होती आणि तब्बल 11 मैलांचा काट्या कुट्यांचा हा प्रवास करून संभाजी राजाला औरंगजेबासमोर हजर करण्यात आलं. आणि त्यावेळी संभाजी राजांकडे बघून औरंगजेब म्हणतोय, संभा, तू अगर मुगल सल्तनत में शामिल होगा तो तुझे दख्खन का सुभेदार बना दूंगा. आणि त्यावर मराठ्यांचा अग्निकंकण कडाळलं. औरंग, तख्तासाठी रक्तावर उलटणारी जात नाही आमची. अरे, समुद्रात तलवार चालवून समुद्र कापता येत नाही, हवेत मशाल जाळून हवेला जळता येत नाही. द्यायचंच असेल तर आत्ताच तोफेच्या तोंडी दे. रणांगणावर जर गाठ पडलो ना तरी शिवाजीची अवलाद तुझी माती केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यावेळी बादशाह औरंगजेब चवताळला. औरंगजेब चवताळला, दरबार दंग सारा झाला. दिल मरणाच्या फरमानाला, शिक्षेचा अंमल तुळापूरला तुळापूरच्या काळ कोठडीत सैतानी शिक्षेचा अंमल सुरू झाला. ज्या डोळ्यातून अंगार बरसला ते डोळे तापल्या सळया फिरवून फोडले गेले. हर महादेवची गर्जना करणारी जीभ कापली गेली. जिजाऊच्या मायेनं पोचलेला शंभूचा देह सोलून त्यावर मिठाचं पाणी टाकलं गेलं. वाघाच्या जबड्यात हात घालून त्याचेही दात मोजणारे हात थडा वेगळे केले गेले. शिवरायांच्या वाटेवरून चालणारे पाय तोडले गेले. आणि जे मस्तक विश्वविधात्या आणि जन्मदात्याशिवाय कुठं झुकलं नाही ते मस्तक थोडा वेगळं केलं गेलं. सह्याद्री बघा हळहळला, भगवा झेंडा बघा तळमळला. सह्याद्री बघा हळहळला, भगवा झेंडा बघा तळमळला. सह्याद्री बघा हळहळला, भगवा झेंडा बघा तळमळला. सारा मावळ मुलुक खवळला, सारा मावळ मुलुक खवळला. सारा मावळ मुलुक खवळला, सारा मावळ मुलुक खवळला. शंभूराजा मेला खरा, पण मरणाला ही जगणं शिकवून राजाची प्रत्येक विभळना हर हर महादेवची गर्जना झाली. सांडलेल्या रक्ताचा प्रत्येक थेंब ज्वालामुखी होऊन भडकला. शंभूराजांच्या मृत्यूनंतर तब्बल 18 वर्ष, किती 18 वर्ष औरंग्यात सडफडत राहिला. पण मराठी सत्ता संपलीच नाही. अखेर औरंग्या कबरीत गेला, पण भगवा झेंडा फडकत राहिला. भगवा झेंडा फडकत राहिला. भगवा झेंडा फडकत राहिला. छत्रपती संभाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूतूनही प्रेरणा घेऊन महाराष्ट्राच्या घराघरातून संभाजी बाहेर आले. 18 वर्ष औरंग्यात सडपडत राहिला, पण हिंदवी स्वराज्याचा घास मात्र औरंगजेबाला गिळता आला नाही. आणि आज तब्बल 350 वर्ष उलटून गेली तरी सुद्धा संभाजी लढतोय.
संभाजी पुन्हा पुन्हा या भारतवर्षातील घराघरामधून जन्माला येतोय. तुम्हाला प्रश्न पडेल, कुठं आहे संभाजी, कुठं आहे संभाजी? बघायचं आहे त्या भारत मातेच्या सीमेवरती उभे असलेले जवान, त्यांच्याकडे बघा. अरे 1999 2000 साली कारगिलचं युद्ध झालं. पाकड्यांनी जेव्हा घुसखोरी केली तेव्हा आमचे भारतीय जवान लढत होते आणि या जवानांमध्ये तब्बल 500 जवान शहीद झाले. त्यात महाराष्ट्रानं आपलं रेकॉर्ड केलं होतं. 100हून अधिक जवान हे मावळे होते, महाराष्ट्रातील मावळे होते. आणि त्या 100 जवानांच्या वडिलांची नावं किंवा त्या जवानांची नावं होती शिवाजी किंवा संभाजी. आजही शिवाजी लढतोय सीमेवरती, आजही संभाजी लढतोय सीमेवरती. परवा एक व्हिडिओ बघितला व्हॉट्सअपवरती. एका अतिरेक्याला ठोकत असताना या जवानांनी बंदुकीचा नेम धरलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्या हे अतिरेकी एकाच वेळी जमिनीवरती आडवे झालेले आहेत. आणि प्रेरणा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची, ही प्रेरणा आहे छत्रपती संभाजी महाराजांची. आज जर हे राष्ट्र सुरक्षित असेल तर केवळ या पिता पुत्रांमुळे सुरक्षित आहे. या सीमेवरती लढणारा प्रत्येक जवान आजचा शिवाजी आहे, या सीमेवरती लढणारा प्रत्येक जवान आजचा संभाजी आहे. परवाच आमच्या लातूर जिल्ह्यातील लोदगा येथील, औसा तालुक्यातील लोदगा येथील गणपत लांडगे नावाचा वीर शहीद झाला. या जवानाचं वय होतं केवळ 28 वर्षांचं. वयाच्या 28व्या वर्षी आपण आपल्या राष्ट्रासाठी मरायचं असतं. सियाचीन सारख्या प्रदेशामध्ये जिथं -45 डिग्री सेल्सिअस -50 डिग्री सेल्सिअसचं तापमान असतं, त्या ठिकाणी सुद्धा हे जवान आपली छाती काढून आपली सेवा बजावत आहेत. मला असं वाटतं की आज जर शिवाजी आणि संभाजी कुठं असेल तर तो केवळ आणि केवळ सीमेवरती आहे. तो सीमेवरती लढणारा जवान कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे हा प्रश्न नाही. तो लढत असताना त्याच्यामध्ये जी वृत्ती आहे ती मराठ्याची वृत्ती आहे, जी छत्रपती शिवाजी महाराजांनी, संभाजी महाराजांनी या मातीला शिकवलेली आहे. आणि जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत या मातीमध्ये शिवाजी महाराजांचं आणि संभाजी महाराजांचं नाव जिवंत राहीलच, यात शंका असण्याची कुठलीच गरज नाही. जर या देशातून शिवाजी संभाजी हे नाव वजा केलं तर या राष्ट्राचा विनाश अटळ आहे. परंतु दुर्दैव, जो इतिहास आम्हाला प्रेरणा देणारा इतिहास आहे, याच इतिहासावरती प्रसंगी शंका निर्माण केल्या जातात. या अष्टप्रधान मंडळापैकी जे काही नालायक मंत्री होते, त्यांच्या काही नालायक पूर्वजांनी संभाजी महाराजांची जमेल तेवढी बदनामी केली, हा खोटारडा इतिहास आपल्या माथ्यावरती थोपवला. पण हा इतिहास पुसत असताना एक गोष्ट प्रकर्षानं लक्षात ठेवायला हवी की तो खोटा इतिहास पुसण्यासाठी नवा खोटा इतिहास लिहिला जाऊ नये. काही जण सांगतात की संभाजी महाराजांची हत्या ही मनुस्मृतीप्रमाणे झाली. अरे कसं शक्य आहे, कसं शक्य आहे? औरंगजेबानं मनुस्मृती वाचली आणि त्याप्रमाणे ही शिक्षा ठोठावली का? परवा ते तबलगी सापडले आणि त्यांना क्वारंटीन करण्यात आलं. त्यावेळी ते त्या परिचारिकांसमोर नागवे फिरत होते, त्यांच्यावरती थुंकत होते, त्या जवानांच्या अंगावरती थुंकत होते. त्यांनी ही मनुस्मृतीच वाचली होती का? हा माझा प्रश्न आहे. पण नवा खोटारडा इतिहास आमच्या माथ्यावरती मारला जातो. आम्हाला सांगितलं जातं की शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये एवढे टक्के मुसलमान सैनिक होते. अरे कोणी मोजली ही टक्केवारी? कधी मोजली? तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी, तुमच्या राजकीय हेतूसाठी नवा खोटारडा इतिहास पेरू नका, हे आवर्जून सांगावंच वाटतं. आणि या ठिकाणी हे लाईव्ह बघणाऱ्या शिवशंभू भक्तांना आवर्जून सांगायचंय की अशा नालायक माणसांना तुम्ही रोखा. अरे असा खोटारडा इतिहास सांगून लोक परवा आमदार झाले. यांनीच सांगितलं ना मुसलमान किती टक्के,
मनुस्मृतीनुसार काय काय घडलं अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी आमच्या माथ्यावरती मारल्या जातात. आम्ही कन्व्हिन्स होऊ शकत नाही म्हणून आम्हाला कन्फ्यूज केलं जातं. हा डाव आपल्या अवतीभोवती चाललाय. या छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती दिनी सजग होण्याचा प्रयत्न करा. आपला सत्सक विवेक जागृत ठेवून छत्रपती संभाजी महाराजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास करण्याची शपथ आज छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती दिनी आपण घेऊया. या ठिकाणी स्वराज्य रक्षक संभाजी पेजचे प्रसाद सातव, आमचे मित्र प्रशांत नातू यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला. त्याचबरोबर श्रीमंत योगी युवा मंच कळमचे आमचे मित्र ॲडव्होकेट राहुल कुंभार यांच्यामुळं या पेजवरती येण्याचा योग आला. आणि लक्षवेधक या पेजवरती कुमारी वैष्णवी भुसारी व वैभव घोटे यांच्यामुळे येण्याचा योग आला. आपल्याशी संवाद साधण्याचा हा योग आला. आपल्या सर्वांच्या चरणी आजची ही सेवा अर्पण करतो. काही चुकलं असेल तर अजिबात माफी मागणार नाही, कारण जे काही बोललोय ते माझा सत्सत विवेक जागृत ठेवून बोललोय आणि ही सेवा तुमच्या चरणावरती अर्पण करतो. आणि जाता जाता केवळ एवढंच सांगतो, कर्म या राष्ट्रासाठी आपण काहीतरी देणं लागतो हा विचार आपल्या मनामध्ये सदैव असायला हवा. आपल्या प्रत्येक कर्मातून या भारत भूमीची सेवा करण्याची मानसिकता आपल्या मनामध्ये असायला हवी. खरं तर स्वराज्य रक्षक संभाजी या कुटुंबाशी माझं एक वेगळं नातं आहे. या मालिकेमध्ये पोवाडे सादर करण्याचं भाग्य मला लाभलं. डॉक्टर अमोल कोल्हे या मालिकेतील मुख्य अभिनेते आणि या मालिकेचे निर्माते डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यामुळं या मालिकेमध्ये पोवाडे सादर करण्याची संधी मला मिळाली. त्याचबरोबर या मालिकेचे निर्माते विलास सावंत काका, त्याचबरोबर डॉक्टर घनश्यामराव यांच्यामुळे ही संधी मिळाली. आणि स्वराज्य रक्षक संभाजी ती या मालिकेतील सर्व अभिनेते अभिनेत्री, सर्व कलावंत, सर्व बॅकस्टेजचे कलावंत सर्वांनी मला त्यावेळी सांभाळून घेतलं. आणि माझ्यासारखा एका लातूरसारख्या छोट्या शहरामधून वाटेवरती चालणाऱ्या कलावंताला आपण एवढ्या मोठ्या मंचावरती सामावून घेतलं ही खरोखर भाग्याची गोष्ट आहे माझ्यासाठी. मी सर्वांच्या चरणी लीन आहे, तुम्हा सर्व शिवशंभू भक्तांच्या चरणी लीन आहे. नियतीनं पुन्हा संधी दिली तर मी पुन्हा वेगळ्या रूपात आपल्यासमोर पुन्हा सादर होईन. आणि जाता जाता केवळ एवढंच सांगतो, मेरा कर्मा तू मेरा धर्मा तू, तेरा सब कुछ मैं मेरा सब कुछ तू. हर करम अपना करेंगे, हर करम अपना करेंगे, ऐ वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए. सबसे पहले तू है, तेरे बाद हर एक नाम है. तू मेरा आगाज था, तू ही मेरा अंजाम है, अंजाम है. हम जिएंगे और मरेंगे, ऐ वतन तेरे वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे,
महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, बोलो भारत माता की. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.